विद्यार्थी मित्रांनो, आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिक मधील पेरिफेरल नर्व्हस सिस्टम PNS या पार्टचा अभ्यास करीत आहोत. तर या PNS चे एकूण 2 डिव्हिजन आहेत. त्यामध्ये क्रेनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स. यापैकी आपण आज स्पायनल नर्व्सचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण क्रेनियल नर्व्स नेचर अँड डिस्ट्रीब्युशन या भागाची माहिती घेऊयात. तर न्यूरॉन्स और नर्व्स कनेक्टेड टू ब्रेन, दे आर नोन एज क्रेनियल नर्व्स. क्रेनियल नर्व्स म्हणजे कोणत्या नर्व्स? न्यूरॉन्स, दे आर कनेक्टेड टू द ब्रेन, दे आर नोन एज क्रेनियल नर्व. मग ब्रेन कडून किंवा ब्रेन कडून बॉडी ऑर्गन कडे किंवा बॉडी ऑर्गन कडून ब्रेन कडे जात असताना या न्यूरॉन काय करतात, या नर्व काय करतात, तर ह्या नर्व त्या क्रेनियम वरती, क्रेनियमला असलेल्या छिद्रामधून आत येतात. बघा, ही स्कल आहे, ठीक आहे. हा लोअर जॉ, इट इज नोन एज मॅन्डिबल. आणि मग या ठिकाणी बघा, यातलं मी तुम्हाला एक दाखवतो जे की क्लिअर दिसणार आहे. हे ऑर्बिट, ठीक आहे. आणि मग या ऑर्बिटमध्ये या ठिकाणी इथे आतमध्ये, ठीक आहे, आतमध्ये या पार्टला बघा, आता हा पार्ट इथे, इथून मेंदूकडे, डोळ्याकडून मेंदूकडे जाणारी क्रेनियल नर्व ह्या इथल्या फोसामधून, अपर्चरमधून ब्रेनकडे जाते. म्हणजे क्रेनियमवरती जे छिद्र असतात त्या छिद्रामधून मेंदूकडे जातात. ओके. मग असे वेगवेगळ्या ठिकाणी, या ठिकाणी छिद्र आहेत, या ठिकाणी देखील बघा तुम्हाला दिसू शकतील, ठीक आहे. या इथं बघा, हे इकडनं एक आणि हे इकडनं एक, ठीक आहे. दिस टू आर द फोरॅमेन, दिस आर द ओपनिंग. किंवा मग ह्या इकडे बघा, इथे, इथे आणि इथे, या ओपनिंग मधून, या छिद्रामधून ऑर्गनकडून मेंदूकडे किंवा मेंदूकडून ऑर्गनकडे क्रेनियल नर्व ह्या पास होतात. हा आहे फोरॅमेन मॅग्नम, जिथून स्पायनल कॉर्ड हा बाहेर येतो. इट इज द फोरॅमेन मॅग्नम. स्पायनल कॉर्ड बाहेर येतो, हा पार्ट, ठीक आहे. तर या क्रेनियल नर्व्सचे एकूण 12 पेयर्स आहेत. इन मॅमल्स देर आर 12 पेयर्स ऑफ क्रेनियल नर्व्स. ते आहेत 12 पेयर्स. आणि क्रेनियल नर्व्स आर ऑफ 3 टाइप्स. दे आर सेन्सरी, मोटर और मिक्स्ड. स्पाइनल नर्व, ऑल स्पाइनल नर्व्स आर मिक्स्ड टाइप. परंतु क्रेनियल नर्व ह्या एक तर सेन्सरी असू शकतात, मोटर असू शकतात किंवा मिक्स्ड असू शकतात. क्रेनियल नर्व्सला नावं हे रोमन अंकात देतात. बघा, या ठिकाणी हे 1 2 3 4 अप टू द 12. द नेम्स आर गिव्हन इन रोमन. आणि क्रेनियल नर्व्स लक्षात ठेवण्यासाठी एक न्यूमोनिक आहे. न्यूमोनिक शब्द आहे, न्यूमोनिक नावाचा हा शब्द आहे, ठीक आहे. मग या शब्दामध्ये एकूण 12 अल्फाबेट आहेत. न्यूमोनिक म्हणायचं त्याला, ठीक आहे. मी तेवढ्याच पार्टला थोडं एनलार्ज करायचा प्रयत्न करतो. न्यूमोनिक, MENEMONIC. ज्यात कोणते शब्द आहेत? शब्द आहेत ऑप्टॅफॅग्वा. होतंय क्लिअर? बघा, ऑप्टॅफॅग्वा, ठीक आहे. ऑप्टॅफॅग्वा, OOOPTAFAGVAH. हे एकूण 12 शब्द असणारं
12 अल्फाबेट असणारा एक शब्द आहे. ठीक आहे. ऑप्टॅफॅगवा असा याचा उच्चार होतो आणि याच्या प्रत्येक अल्फाबेटमध्ये न्यूरॉनचं क्रेनियल नर्व्हचं आद्य अक्षर आहे, स्टार्टिंगचं अक्षर आहे. जसं या ठिकाणी बघा हे ए आलेलं आहे. ए म्हणजे ऑडिटरी, हे एच म्हणजे हायपोग्लॉसल. ठीक आहे. ए व्ही म्हणजे व्हेगस. ओके. तर पहिली गोष्ट काय या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं की क्रेनियल नर्व्ह ह्या तिन्ही प्रकारच्या आहेत, सेन्सरी, मोटर, मिक्स्ड. देर आर 12 पेअर्स ऑफ क्रेनियल नर्व्ह. आणि क्रेनियल नर्व्ह लक्षात ठेवण्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे किंवा निमोनिक आहे, संक्षिप्त रूप आहे, त्याच्यामध्ये हे 12 अल्फाबेट आलेले आहेत. ऑप्टॅफॅगवा, OOOPTA, FAGVAH. आता आपण याचा फुल फॉर्मचे बघूयात. आता हे जे पहिलं ओ आहे, ठीक आहे, तुम्ही याला असंही करू शकता, पुन्हा असे नाव लिहून काढायचे सरळ, OOOPTA FAGVAH, आणि वर त्याला नंबर टाकायचा 1 2 3 4 5 6 7 8 वगैरे स्टोरीपर्यंत. आता हे जे 12 या ठिकाणी अल्फाबेट आलेले आहेत, त्याच्यामध्ये 12 क्रेनियल नर्व्हचे नावं दडलेली आहेत. पहिलं नाव बघा, ओ आलेलं आहे, ऑल्फॅक्टरी. O stands for olfactory. Second O stands for optic. Olfactory म्हणजे नेझल एपिथेलियम कडून किंवा नोज कडून मेंदूकडे. ऑप्टिक म्हणजे आयबॉल कडून, आय कडून मेंदूकडे. आणि तिसरी ऑक्युलोमोटार. बघा ओ शब्द आला, ऑक्युलोमोटार म्हणजे पुन्हा आय मसल्स कडून आय मसल्स कडे, फ्रॉम ब्रेन टू आय मसल्स. पुढे आलेला आहे पी, पॅथेटिक. इट इज ऑल्सो कनेक्टेड टू द आय मसल्स, म्हणजे पॅथेटिक. आणि पुढे जे टी आलंय, टी म्हणजे ट्रायजेमिनल. द न्यूरॉन कन्सिस्ट ऑफ 3 ब्रँचेस, ट्रायजेमिनल. ही मिक्स्ड प्रकारची असते. पुढे आलेला आहे ए, ए म्हणजे ऍब्ड्युसन्स, ऍब्ड्युसन्स. पुढे आलं एफ, फेसियल, फेस, फेसला जोडलेली असते, फेसियल. त्यानंतर ए आलेला आहे, आता मी उल्लेख केला होता, ऑडिटरी. इंटरनल इयर कडून ब्रेन कडे, इंटरनल इयरला ब्रेनला जोडणारी क्रेनियल नर्व्ह, ऑडिटरी. पुढे आलेला आहे जी, जी म्हणजे ग्लोसोफॅरिंजियल. लक्षात घ्या, ग्लोसोफॅरिंजियल. त्यानंतर व्ही, सॉरी ही 10वी आहे, व्हेगस. व्ही स्टँड्स फॉर व्हेगस. ए, एक्सेसरी स्पायनल, किंवा मग याला लिहिताना उलट लिहायचं, स्पायनल एक्सेसरी असं नाव आहे. मी इथं ते फॅगवामुळं हे ए घेतलं, परंतु हे नाव कसं, हाऊ टू रिमेंबर, इट इज स्पायनल एक्सेसरी. आणि शेवटची हायपोग्लोसल. बघा प्रत्येक क्रेनियल नर्व्ह मध्ये काही ना काही नाव आलेलं आहे. जसं ऑल्फॅक्टरी आलं नाकासंबंधी, ऑप्टिक डोळ्यासंबंधी, त्यानंतर ऑक्युलोमोटार, पॅथेटिक आय मसल संबंधी आहेत. ट्रायजेमिनल 3 ब्रँच याला असतात, 3 ठिकाणी जोडलेली असते, 3 ऑर्गन म्हणजे 3 ब्रँचच्या आहेत, ट्रायजेमिनल. त्यानंतर हे ऍब्ड्युसन्स, फेसियल. ऍब्ड्युसन्स अगेन कनेक्टेड टू द आय मसल्स. फेसियल, फेसला, फेसचे पार्ट मसल्स, चीक वगैरे या भागाला जोडलेले आहेत. त्यानंतर ही ऑडिटरी, ऑडिटरी ऐकू येऊ शकतं आपल्याला ह्या न्यूरॉनमुळे, ऐकण्याची क्रिया, ती जाणीव जी आहे, सेन्सेशन ऑफ साऊंड, इट इज ड्यू टू ऑडिटरी. तर पुढे ग्लोसोफॅरिंजियल. फॅरिंग शब्द तुम्हाला माहित आहे, म्हणजे घशासंबंधी, घशाकडे ही न्यूरॉन जोडलेले असेल. व्हेगस, व्हेगस ही सगळ्यात लांब नर्व आहे, लॉंगेस्ट, सगळ्यात लांब. आणि ही कुठून निघते, ही निघते क्रेनियम पासून, ब्रेन पासून निघते आणि ती व्हिसरल ऑर्गनला जोडलेली असते, सगळ्यात लांब आहे व्हेगस. इट इज द लॉंगेस्ट. व्हेगस इट इज लॉंगेस्ट, व्हाईल Vagus it is longest. Okay, while
ऍब्ड्युसन्स इट इज स्मॉलेस्ट. हे इथे आलेलं हे पहिलं ए हे ऍब्ड्युसन्स आहे. इट इज स्मॉलेस्ट, सगळ्यात स्मॉल ऍब्ड्युसन्स, सगळ्यात मोठी सगळ्यात लांब, मोठी म्हणजे लांब या अर्थानं. इट इज द व्हेगस. आणि सगळ्यात जाड, लार्ज म्हणून आपण त्याला, लार्ज जाडीला बरं का, थिकनेस या अर्थानं लार्जेस्ट कोणती आहे हे ट्रायजेमिनल, ही लार्जेस्ट. व्हेगस लॉंगेस्ट आणि ऍब्ड्युसन्स स्मॉलेस्ट. पुस्तकामध्ये डू यू नो या ठिकाणी माहिती आलेली आहे. आणि मग या डू यू नो मध्ये ह्या 3 न्यूरॉनचे वैशिष्ट्य आलेले आहेत की स्मॉलेस्ट कोणती, लॉंगेस्ट कोणती, लार्जेस्ट कोणती. तर हे निमोनिक लक्षात ठेवायचं. त्या निमोनिकद्वारे आपण त्या न्यूरॉनचं नाव जे आहे त्याला फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आणि न्यूरॉनची नावं क्रमाने लिहायची अशी वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता आपण काय बघू, या 12 पेयर्स पैकी कोणत्या पेयर सेन्सरी असतात, मोटर कोणत्या आणि मिक्स्ड कोणत्या. तर पहिली, दुसरी आणि 8वी, these 3 cranial nerves are sensory in nature. बघा इथे लिहिलंय मी, पहिली, दुसरी आणि 8वी. ठीक आहे, त्याच भागाला मी फोकस करतो. बघा सेन्सरी कोणती असते, पहिली. तर पहिली कोणती आहे, ऑल्फॅक्टरी. दुसरी कोणती आहे, ऑप्टिक. आणि 8वी कोणती आहे, ऑडिटरी. डोळ्याकडून मेंदूकडे, कानाकडून मेंदूकडे, नेझल एपिथेलियम कडून मेंदूकडे, या 3 न्यूरॉनद्वारे सेन्स ऑफ स्मेल, सेन्स ऑफ साईट किंवा विजन म्हणा, आणि सेन्स ऑफ हिअरिंग अँड इक्विलिब्रियम, हे 3 कार्य करणारे सेन्सरी आहे. फर्स्ट, सेकंड आणि 8th. तर बघा सेन्सरी किती आहेत, 3 आहेत सेन्सरी. मोटर ह्या 5 आहेत, 5 पेयर्स आर मोटर. त्यापैकी बघा ही तिसरी, नावं पुन्हा येणारच आहे त्याचे, तरी मी सांगतो इथे या ठिकाणी. तिसरी आहे ऑक्युलोमोटर, चौथी आहे पॅथेटिक, 6वी आहे ऍब्ड्युसन्स. ठीक आहे, 11वी आहे स्पायनल ऍक्सेसरी आणि 12वी आहे हायपोग्लोसल. तिसरी, चौथी, ही जी रेष आहे ही इकडं करायची व्हीच्या, ते होईल मग 6वी. तिसरी, चौथी, 6वी, 11वी आणि 12वी. नाही का, तुम्ही 12वीत आहात ना, तुमच्या 11वी झाली लागताच. 11वी आणि 12वी ह्या 5 न्यूरॉन ज्या आहेत, ह्या 5 क्रिनियलवर मोटर असतात. मोटर फंक्शन, इट कंडक्ट द मोटर इम्पल्सेस टुवर्ड्स द इफेक्टर ऑर्गन. सलायवा सिक्रीट होणे, इंटेस्टाईन मधली मुवमेंट सुरू होणे, पेरिस्टाल्सिस सुरू होणे, तर त्या क्रिया स्टार्ट करणे, मोटर ऍक्शन. तर 5 पेयर ह्या मोटर असतात. तर राहिलेल्या ज्या 4 आहेत, 5 झाल्या, 3 झाल्या, ठीक आहे, 8 झाल्या, 9 10 11 12, ह्या ज्या 4 पेयर्स असतात त्या असतात मिक्स्ड. 4 पेयर्स आर मिक्स्ड. मग त्या कोणत्या आहेत, 5वी, 7वी, 9वी, 10वी. 5वी कोणती आहे, ट्रायजेमिनल. 7वी कोणती आहे, 7वी बघा आता, 1 2 3 4 5 6 7, एफ आलं. एफ म्हणजे कोणती, फेसियल. ठीक आहे, फेसियल. त्यानंतर 9वी म्हणजे इथं जी आहे, ग्लोसोफॅरिंजियल. आणि 10वी म्हणजे व्ही म्हणजे व्हेगस. तर अशा प्रकारे 5वी, 7वी, 9वी आणि 10वी या 4 क्रेनियल नर्व्स ह्या मिक्स्ड आहेत. तर अशा प्रकारे क्रेनियल नर्व ह्या सेन्सरी असतात, मिक्स्ड असतात किंवा मोटर असतात. परीक्षेमध्ये याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येऊ शकतो. बघा प्रश्नाचा पहिला फॉर्मेट,
सेक्शन ए मध्ये एमसीक्यू 1 मार्कासाठी कसा असेल, विच ऑफ द फॉलोइंग क्रेनियल नर्व इज इनर्व्हेटेड टू नेझल एपिथेलियम, किंवा विच ऑफ द फॉलोइंग क्रेनियल नर्व इज रिलेटेड टू द सेन्स ऑफ स्मेल, इट इज द ऑल्फॅक्टरी. म्हणजे एमसीक्यू हा कशाही प्रकारे, बघा या ठिकाणी 12 प्रकारचे एमसीक्यू तयार होऊ शकतात. एमसीक्यू वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊ शकतात. त्यानंतर कसा प्रश्न असेल, राईट डाऊन द नेम्स ऑफ सेन्सरी क्रेनियल नर्व 2 मार्कासाठी. राईट डाऊन द एनी 4 नेम्स ऑफ मोटर क्रेनियल नर्व. एनी 4 का म्हणालो, कारण की मोटर किती आहेत, 5 आहेत. किंवा राईट डाऊन द नेम्स ऑफ मिक्स्ड क्रेनियल नर्व. या प्रकारे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. मग उत्तर लिहिताना कसं करायचं, नंबर टाकायचा आणि त्या नंबरच्या न्यूरॉन समोर तिचं नाव लिहायचं. अंदाजे एकापुढे एक लिहायचं नाही, तर त्या क्रेनियल नर्वचा नंबर टाकायचा आणि नंबर टाकल्यानंतर तिचं नाव लिहायचं, नंबर आणि नाव. बर का, तर नाव सरळ सरळ लिहायचे नाही, नंबर आणि नाव. तर या ठिकाणी आपण काय बघणार आहोत, तर त्या क्रेनियल नर्वचं नेचर काय आहे आणि फंक्शन काय आहे, या प्रकारे आपल्याला माहिती बघायची आहे. पुस्तकामध्ये जो टेबल आलेला आहे 9.12, बघा हाच टेबल मी या ठिकाणी काढलेला आहे. 9.12 हा टेबल आहे आणि या टेबलवरती आपल्याला आता ही माहिती बघायची आहे. ओके, तर बघा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खडू वापरून ते सेन्सरी कोणत्या, मोटर कोणत्या, मिक्स्ड कोणत्या असं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिली क्रेनियल नर्व, बघा टेबल या प्रकारे आहे. तिचा नंबर, नाव, टाईप, टाईप म्हणजे सेन्सरी आहे, मोटर का मिक्स्ड. ओरिजिन, या न्यूरॉन ब्रेनच्या कोणत्या पार्ट पासून निघतात, ओरिजिन काय त्याचं, कोणत्या ऑर्गनला जोडलेले असतात, इनर्व्हेटेड टू विच ऑर्गन, आणि मग ज्या ऑर्गनला जोडलेले असतील त्या ऑर्गन पासून एक तर सेन्सेशन ब्रेनकडे कंडक्ट करतील किंवा त्या ऑर्गन पासून ब्रेनकडून त्या ऑर्गनकडे मोटर इम्पल्स कंडक्ट करतील किंवा दोन्ही क्रिया करतील. सेन्सेशन कंडक्शन अँड द रिस्पॉन्स इन द फॉर्म ऑफ आयदर मुवमेंट ऑर सिक्रिशन, दोन्ही प्रकारे. विसरल सेन्सेशन, विसरल मुवमेंट. फंक्शन म्हणजे जर आपल्याला कळालं तो ऑर्गन कोणता आहे, ऑर्गनचं जर नाव लक्षात आलं असेल तर आपण ऑर्गनचं कार्य लिहू शकतो, फंक्शन काय असेल तर पहिली क्रेनियल नर्व आहे ती म्हणजे ऑल्फॅक्टरी. ऑल्फॅक्टरी. नेचर, इट इज सेन्सरी. ओरिजिन, ऑल्फॅक्टरी बल्ब पासून निघते किंवा त्या भागाला जोडलेली असते, दोन्ही म्हणा, एक तर ती तिथून निघेल किंवा त्या ठिकाणी जोडलेली असते. आता ही कुठं जोडलेली असते, ऑल्फॅक्टरी बल्बला. ऑल्फॅक्टरी बल्ब आपण सेरेब्रमचा अभ्यास केलेला आहे. ऑर्गन इनर्व्हेटेड, नाकामध्ये असलेली एपिथेलियम, नेझल एपिथेलियमला जोडलेली असते. मग जेव्हा आपल्या नाकामधून ऍटमॉस्फेरिक एअर ही नाकामधून पुढे सरकते, पुढे पास होईल, त्यावेळेस त्या हवेमध्ये असलेले मॉलिक्यूल या नेझल एपिथेलियम मध्ये विरघळतात आणि ते विरघळल्यानंतर नेझल एपिथेलियम मध्ये तयार झालेला जो सेन्सरी इम्पल्स आहे तो सेन्सरी इम्पल्स ही ऑल्फॅक्टरी न्यूरॉन ब्रेनकडे कंडक्ट करते आणि मग ब्रेन मध्ये आपल्याला त्या हवेतील गंध कळतो, सेन्स ऑफ स्मेल. वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम आहेत किंवा इतर आहेत, अत्तर किंवा फुलांचा जो स्मेल असतो तो आपल्याला यामुळे समजू शकतो. फंक्शन काय, सेन्स ऑफ स्मेल. ऑल्फॅक्टरी सेन्सरी असते. दुसरी ऑप्टिक. ऑप्टिक सेन्सरी आहे, डायनसेफेलॉनच्या साइड पासून निघते, साइड ऑफ डायनसेफेलॉन, अँड इट इज इनर्व्हेटेड टू द रेटिना ऑफ आय. रेटिनाला जोडलेली असते. इन रेटिना देर आर 2 टाइप ऑफ सेल. तुमचा अभ्यास यापूर्वी केलेला आहे, रॉड सेल आणि कोन सेल. मग रेटिनावर जेव्हा लाईट पडतो त्यावेळेस त्या लाईट पासून सेन्सरी इम्पल्स तयार होतात
आणि हे सेन्सरी इम्पल्स मेंदूकडे कंडक्ट करणे आणि मेंदूमध्ये त्या लाईटचं परसेप्शन होणे, मेंदूमध्ये तो लाईट ओळखू येणे, मेंदूमध्ये ती इमेज ओळखू येणे, दिसणे, ओळखणे नंतर झालं. अगोदर ऑब्जेक्ट तुम्हाला दिसावं लागेल, अंधारात दिसणार नाही, कारण की अंधारात तिथं ऑब्जेक्टहून लाईटच इमिट होणार नाही, अंधार ते तेव्हा अवलंबून ते आहे. द सेन्स ऑफ साईट, इट इज फंक्शन ऑफ ऑप्टिक. पहिली, दुसरी सेन्सरी. तिसरी बघा ऑक्युलोमोटर. या न्यूरॉनच्या नावातच काय शब्द आला मोटर. नेचर काय आहे, मोटर आहे. कुठून निघते, ओरिजिन काय आहे, फ्लोअर ऑफ मिड ब्रेन. मिड ब्रेनच्या फ्लोअर पासून, रूफ नाही, फ्लोअर पासून निघते. ठीक आहे. कुठे जोडलेली आहे, आय मसल्सला जोडलेली आहे. पुस्तकात दिले कंसात 4. आपल्या आय बॉलला 6 मसल्स जोडलेले असतात, 6 मसल्स. आणि मग त्या मसल्स काय कार्य आहे, आयबॉलची मुवमेंट, आयबॉलचं रोटेशन. तर या ठिकाणी बघा ऑक्युलोमोटर इनर्व्हेटेड टू आय मसल्स. मग ते आय मसल्स कोणते आहे, तुम्हाला त्याची मी नावं सांगतो. या ठिकाणी बघा मेडियल रेक्टस, सुपेरियर रेक्टस, सुपेरियर ऑब्लिक, इन्फेरियर ऑब्लिक. हे 4 त्या मसल्सचे नाव आहेत, आय मसल्सचे, ज्या आय मसल्सला ऑक्युलोमोटर नावाची किनेलनं जोडलेली असते. मग कार्य काय येईल या ठिकाणी, मुवमेंट ऑफ आयबॉल, आयबॉलची मुवमेंट, डावीकडे, उजवीकडे, खाली, वर, लॅटरल साईडला वगैरे मुवमेंट म्हणतो. रोटेशन म्हणत नाही, मुवमेंट. काय नाव सांगितलं तुम्हाला मी, मेडियल रेक्टस, सुपेरियर ऑब्लिक, इन्फेरियर ऑब्लिक. त्याच्यानंतर चौथी किनेल तिचं नाव आहे पॅथेटिक. इट इज ऑल्सो मोटर. ओरिजिन इट सेम, फ्लोअर ऑफ मिड ब्रेन. इट इज कनेक्टेड टू आय मसल्स. आय मसल कोणती, एक आली या ठिकाणी, सुपेरियर ऑब्लिक. ठीक आहे, आय मसल. म्हटल्यास पुन्हा तुम्ही इंटरनेटद्वारे याचे नाव बघू शकता. एखाद्या वेळेस एखादं नाव खाली होऊ शकतं. पण आय मसललाही जोडलेली असते. फंक्शन काय आहे, मुवमेंट अँड रोटेशन ऑफ आयबॉल. आयबॉलची मुवमेंट आणि रोटेशन हे याचं कार्य आहे. तर अशा प्रकारे तिसरी आणि चौथी, ऑक्युलोमोटर आणि पॅथेटिक, arising from the floor of midbrain, they are motor connected to the eye muscle. आणि मग आयबॉलचं मुवमेंट, आयबॉलचं. पाचवी काय नेचर आहे, पाचवी कोणती आहे, ट्रायजेमिनल. तिला ट्रायजेमिनल काय म्हणतात, तर ह्याच्या 3 ब्रँच तयार होतात. 3 ब्रँच बघा. फिफ्थ क्रेनियल नर्व, इट डिवाइड्स इनटू 3 ब्रँचेस, सो इट इज नोन एज ट्रायजेमिनल. मग या 3 ब्रँच कोणत्या आहेत, ऑप्थॅल्मिक. बघा परत, ऑप्थॅल्मिक म्हणजे काय, आयबॉल, ऑप्थॅल्मिक. मॅक्झिलरी, मॅक्झिला म्हणजे काय, अपर जॉ. मॅन्डिब्युलर म्हणजे लोअर जॉ. या ट्रायजेमिनलच्या 3 ब्रँचेस या भागांकडे जोडलेले असतात, अपर जॉ, लोअर जॉ, आयबॉल. ठीक आहे. नेचर काय, इट इज मिक्स्ड काइंड ऑफ नर्व. इट अरायझेस फ्रॉम व्हेंट्रल साइड ऑफ पॉन्स व्हेरोली. पॉन्स व्हेरोलीच्या व्हेंट्रल साइडनं बाहेर पडते. आणि आता बघा इथं नाव आले, ऑप्थॅल्मिक रिजन कडे आहे, मॅक्झिला कडे आहे, मॅन्डिबल कडे आहे. यापैकी मी इथं काही नावं लिहिलेली आहेत. नेझल कॅव्हिटीला जोडलेली असते, आयलिडला, फोरहेडला, कंजेक्टिव्हाला, लॅक्रिमल ग्लँडला, म्युकोजा ऑफ नोजला, टीथला, फॅरिंग्सला. मसल्स ऑफ मॅस्टिकेशन, चघळणे, चावणे या क्रियेत आपल्याला ज्या मसल्स फॅरिंग्स मध्ये हेल्प करतात, बक्कल कॅव्हिटीतला, त्यांना जोडलेली असते. स्किन ऑफ मॅन्डिबल अँड चीक, इतक्या भागांना ही न्यूरॉन जोडलेली असते. ठीक आहे. टीथला जोडलेली असते, टीथला. मग जेव्हा दाताचं काही ऑपरेशन असेल, दात काढायचं असेल किंवा काही एखादी रूट कॅनल ट्रीटमेंटची क्रिया असेल, तर अशा वेळेस ज्या दाताला ट्रीटमेंट द्यायची आहे त्या दाताजवळ तिथल्या हेड डॉक्टर काय करतो, डेंटिस्ट काय करतो,
भुलेचं इंजेक्शन देतो, अॅनेस्थेशिया त्या भागाला देतो. ठीक आहे. मग त्यामुळे त्या दाताकडून मेंदूकडे सेन्सेशन कंडक्ट होत नाहीत. समजलं का? सो ट्रायजेमिनल इज ऑल्सो नोन ॲज डेंटिस्ट नर्व. तिला काय नाव आहे? डेंटिस्ट नर्व हे नाव आहे. डेंटिस्ट नर्व लक्षात घ्या. आता इथं नवीन नाव काय आलं? पर्यायी नाव काय आहे? डेंटिस्ट नर्व. मग एमसीक्यू कसा असेल? विच ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज डेंटिस्ट नर्व. 4 पर्याय असतील. डेंटिस्ट कोणती आहे? ट्रायजेमिनल. मग त्याचं कार्य काय आहे? सेन्सेशन ऑफ स्किन, टच, टेस्ट, जॉ मुवमेंट नाही का, जबड्यांची हालचाल, गिळणे वगैरे ह्या ज्या क्रिया आहेत जबड्यांच्या मुवमेंट मध्ये हेल्प करेल. टच या न्यूरॉनमुळे कळेल, सेन्सेशन कळेल. हे याचे कार्य आहे ट्रायजेमिनल. मग ह्या 3 ब्रँच पैकी बघा, ऑप्थॅल्मिक सेन्सरी आहे, मॅक्झिलरी सेन्सरी आहे आणि मॅन्डिब्युलर मिक्स्ड आहे. तर ही 5वी म्हणजेच ट्रायजेमिनल किंवा डेंटिस्ट. आता आपण जाऊ 6वीकडे. 6वी ऍब्ड्युसन्स. ही मोटर आहे, पॉन्स व्हॅरोली पासून निघते आणि आय मसलला जोडलेली आहे. आय मसल्स कोणत्या? लॅटरल रेक्टस. बघा, लॅटरल रेक्टस. 6 पैकी हे एक आय मसलचं नाव आहे आणि मग हिचं कार्य आहे मुवमेंट ऑफ आय. 6वी क्रिनियल नर्व, हिचं नाव ऍब्ड्युसन्स आहे. हिचं कार्य आहे मुवमेंट ऑफ आय, आयची मुवमेंट. तर बघा, आतापर्यंत 3 न्यूरॉन, 3 क्रिनियल नर्व अशा आहेत की ज्या आयची मुवमेंट, आयबॉलची मुवमेंट किंवा रोटेशन हेल्प करतात. मग कोणते ते? आता बघा, 3री, 4थी आणि 6वी. ठीक आहे. ह्या 3 क्रिनियल नर्व आय मसल्सला जोडलेले असतात. आय मसल्स. मग एमसीक्यू कशा प्रकारे येऊ शकतो? विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ न्यूरॉन आर इनमेटेड टू द आय मसल्स. मग ऑप्शन ए मध्ये काय असू शकतं? 3, 4, 6. ऑप्शन डी मध्ये 3, 4, 5. ऑप्शन सी मध्ये 3, 4, 8. ऑप्शन डी मध्ये 3, 4, 9. ठीक आहे. 3री, 4थी आणि 6वी क्रिनियल नर्व ही आय मसल्सला जोडलेली असते. मग कार्य काय जाईल? मुवमेंट, रोटेशन. मग असाही प्रश्न येऊ शकतो 1 मार्कामध्ये. थोडं मोठं होईल म्हणा उत्तर. कसा प्रश्न असेल? नेम द क्रिनियल नर्व्स दॅट इनर्व्हेट टू द आय मसल्स. असाही प्रश्न येऊ शकतो 1 मार्कामध्ये. ओके. म्हणजे शक्यता कशा असतात हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्या प्रकारे प्रश्न तयार करता आपल्याला आला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचं उत्तरही ठरू शकतं. आता हे जे 7वी आहे तिचं नाव फेसियल आहे. नावातच काय कळतं की फेसकडे असावी. फेसियल शब्द आहे बघा, फेसियल. मिक्स्ड आहे, राईज फ्रॉम पॉन्स व्हेरुला आणि कुठे कुठे जोडलेले आहे? भरपूर ऑर्गन आहेत या ठिकाणी. नेकला आहे, स्काल्पला आहे, मसल्सला आहे, लॅक्रिमल ग्लँड, सबलिंग्युअल ग्लँड, सबमॅन्डिब्युलर ग्लँड, पॅलेटाईन, पॅलेट बरोबर का, इतक्या भागांना म्हणजे ग्लँड्सला जोडलेली आहे, फेसच्या मसल्सला जोडलेली असते. आणि म्हणून हे न्यूरॉन जे आहे हिचं मुख्य कार्य काय आहे? फेसियल एक्सप्रेशन. चेहऱ्यावर जे आपण हावभाव दिसतात आपल्या, हसणे, रडणे, आनंद, दुःख, क्रोध, these are the facial expression. They are due to the cranial nerve. It is the facial. हे या प्रकारे जाईल बघा. म्हणजे नावातच आपण याचं काय करू शकतो? कार्य ध्यानात ठेवू शकतो. बाकी मग इतर याच्यामध्ये काय जातात? लॅक्रिमल ग्लँडला जोडलेले असल्यामुळे टीयर सिक्रिशन, टेस्ट किंवा हे सलायवा सिक्रिशन असे याचे विविध कार्य आपण सांगू शकतो. पण पक्क एक कार्य ध्यानात ठेवायचं, बाकी मग त्याला जोडत राहायचे कार्य. पहिली स्टार्टिंग काय असेल? एक कार्य ध्यानात ठेवायचं पक्क, बाकी मग त्यात ऍड करत जायचं. कोणती आली इथे? फेसियल. आता आपण जाऊ 8वी, ऑडिटरी. सेन्सरी आहे, ऑडिटरी. बघा, पहिली, दुसरी आणि 8वी सेन्सरी आहे. सेन्सरी. ठीक आहे.
ओरिजिन फ्रॉम पॉन्स व्हेरुली कुठे जोडलेली असते पुढे आपल्याला शिकायचं आहे. कानाचा जो इंटरनल पार्ट आहे त्याच्यामध्ये दोन भाग येतात, एक म्हणजे व्हेस्टिब्यूल आणि दुसरं कॉक्लिया. म्हणून हिला काय नाव आहे? व्हेस्टिब्युलो कॉक्लियार. पर्यायी नाव असं आहे न्यूरॉनला. ऑडिटरी न्यूरॉन इज नोन एज व्हेस्टिब्युलो कॉक्लियार. कुठे जोडलेले असते? इट इज कनेक्टेड टू द इंटरनल इयर अँड देर आर टू पार्ट्स ऑफ इंटरनल इयर. एक म्हणजे कॉक्लिया, आणि कॉक्लियामधून जे इम्पल्स ती पुढे कंडक्ट करते तिचं कार्य जाईल हिअरिंग, ऐकू येणे. कॉक्लियामध्ये असणारं ऑर्गन ऑफ कॉर्टाय हा झाला रिसेप्टर. पूर्ण कॉक्लिया रिसेप्टर ऑर्गन नाही, कॉक्लियामध्ये असणारे ऑर्गन ऑफ कॉर्टाय. इट इज द ऑर्गन दॅट डिटेक्ट द सेन्सेस फॉर द हिअरिंग, सेन्सरी इम्पल्स. आणि दुसरा आहे व्हेस्टिब्यूल, व्हेस्टिब्युलर ऍपरेटस. कसा शब्द आहे हा? हा शब्द असा आहे व्हेस्टिब्युलर ऍपरेटस. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इक्विलिब्रियम अँड बॅलन्सिंग. तर दोन प्रकारचे कार्य आपल्या इंटरनल इयरनं घडतात. एक आपल्याला ऐकू येतं आणि एक बॉडीला बॅलन्स करणे. चालताना असेल, पळताना असेल किंवा एक ठराविक ठिकाणी ठराविक वेळेस बॉडीला बरोबर बॅलन्स ते करतं. व्हेस्टिब्युलो कॉक्लिया बघा, पर्यायी नाव तर दुसरं आले आता. यापूर्वी पर्यायी नाव काय आलं होतं? ट्रायजेमिनल डेंटिस्ट, ऑडिटरी व्हेस्टिब्युलो कॉक्लिया. 9वी बघा, 9वी आहे ग्लोसोफॅरिंजियल. नावात काय शब्द आला? फॅरिंग्स. ठीक आहे. बक्कल कॅव्हिटी, फॅरिंजियल पार्ट या ठिकाणी जाईल. मग आता याचं आता लोकेशन अराइज फ्रॉम साइड्स ऑफ मेडुला ऑब्लोंगेटा, मसल्स ऑफ फॅरिंग्स, लॅरिंग्स, सलायव्हरी ग्लँड या भागांना जोडलेले आहे. मग कार्य काय आहे? सलायव्हेशन, सलायव्हा सिक्रीट होणे, टेस्ट करणे, सॉलोइंग गिळणे, गिळण्यासाठी देखील टू सॉलो एक सुद्धा आहे. ठीक आहे. सो इट हेल्प्स इन द सॉलोइंग, टेस्ट एज वेल एज इन द सलायव्हेशन. व्हेगस 10वी आहे आणि नेचर काय आहे? व्हेगस इट इज द लॉंगेस्ट क्रिनियल नर्व. व्हेगस मिक्स्ड आहे, अराइज फ्रॉम सेम रिजन. इट इज द साइड ऑफ मेडुला ऑब्लोंगेटा. व्हेगस ही सगळ्यात मोठी क्रिनियल नर्व आहे, सगळ्यात लांब क्रिनियल नर्व आहे. लांब कुठून निघते? ब्रेन पासून. कुठं आली? हार्टकडे, लंग्सकडे, इंटेस्टाईनकडे. बघा, इट इज कनेक्टेड टू, इट इज इनर्व्हेटेड टू, जोडलेली असते लॅरिंग्सला, ट्रकियाला, फॅरिंग्सला, हार्टला. विसरू नका, हार्ट, लंग्स. बरोबर आहे. पॅनक्रियास थोडं आता खाली चाललं आपण. थोरॅक्स मध्ये कोणते ऑर्गन तिथे? थोरॅक्स मध्ये ट्रकिया, हे फॅरिंग्स, लॅरिंग्स त्याच्यावरती. थोरॅक्स मध्ये आता ट्रकिया कुठं जाईल? नेक मधून थोडं खाली येईल, नेक मधून ट्रकिया पास होईल. बक्कल कॅव्हिटीच्या थोडं वरती जिथे जाईल हे फॅरिंग्स, लॅरिंग्स. थोरॅक्स मध्ये हार्ट आणि लंग्स. थोरॅक्सच्या खाली पॅनक्रियास, एलिमेंटरी कॅनॉल, ब्लड व्हेसल. बघा, इतक्या विविध ऑर्गनला ही जोडलेली आहे. तिला काय म्हटलंय? लॉंगेस्ट म्हटलेलं आहे. आणि हिला मॅक्झिमम ब्रँच असतात. हिला मॅक्झिमम ब्रँच असतात. हिचं कार्य काय आहे? विसरल ऑर्गन कडून सेन्सेशन मेंदूकडे नेणे, कंडक्ट द सेन्सेशन फ्रॉम विसरल ऑर्गन एज वेल एज गिव्स द विसरल मुवमेंट. त्या ऑर्गनला मुवमेंट देणे, त्या ऑर्गनला इफेक्ट दाखवायला हेल्प करणे, हार्ट रेट वाढणे. ठीक आहे. किंवा एलिमेंटरी कॅनॉलची मुवमेंट होणे, पेरिस्टाल्सिस वगैरे कार्य या ठिकाणी येतात. बघा, पुढं ब्रिदिंग आहे, कार्डियक मुवमेंट आहे, गॅस्ट्रो इंटेस्टायनल मुवमेंट, जठराची आणि इंटेस्टाईनची मुवमेंट, गॅस्ट्रो इंटेस्टायनल मुवमेंट आणि गॅस्ट्रिक अँड पॅनक्रिएटिक सिक्रिशन, सिक्रिशन ऑफ गॅस्ट्रिक ग्लँड अँड पॅनक्रियास. 11वी क्रिनियल नर्व, इट इज स्पायनल एक्सेसरी. इट इज मोटर, अराइज फ्रॉम साइड ऑफ मेड्युला ऑब्लोंगेटा. काय नाव आहे? स्पायनल एक्सेसरी. कुठे जोडलेली असते? नेकला, शोल्डरच्या मसल्सला. ठीक आहे. नेक, शोल्डर मसल, ऍबडोमिनल व्हिसरा, फॅरिंग्स आणि लॅरिंग्स. मोटर आहे. मग कोणती क्रिया घडते? खांद्यांची हालचाल. ठीक आहे. मुवमेंट ऑफ शोल्डर. बघा, मुवमेंट ऑफ शोल्डर, मुवमेंट ऑफ लॅरिंग्स, फॅरिंग्स आणि एन म्हणजे काय? नेक.
मानेची मुवमेंट किंवा हालचाल म्हणू, खांद्याची हालचाल, फॅरिंग्स लॅरिंग्स यांची हालचाल मुवमेंट. स्पायनल ऍक्सेसरी आणि सर्वात शेवटचे म्हणजे ग्लोसोफॅरिंजियल मोटर आहे. राईज फ्रॉम साइड ऑफ मेड्युला ऑब्लोंगेटा, जिभेच्या मसल्सला जोडलेली असते, जिभेच्या मसल्सला जोडलेली असते, मसल्स ऑफ टंग. मग कार्य काय हिचं कार्य आहे मुवमेंट ऑफ टंग, जिभेची मुवमेंट होणे, जिभेची मुवमेंट करणे. बोलताना असेल, सलायवा सॉलो करताना किंवा घास सॉलो करताना किंवा पॉनिंग सॉलो करताना किंवा जिभेवर असलेल्या बोलसला हलवताना, फिरवताना, मॅस्टिकेशन करताना. तर अशा प्रकारे ही क्रिनियल नर्वची या ठिकाणी माहिती येते. मग एमसीक्यू कसा जाईल बघा. एमसीक्यू असा होऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग क्रिनियल नर्व इज इनर्व्हेटेड टू द मसल्स ऑफ टंग. किंवा हा प्रश्न असा होऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग क्रिनियल नर्व इज रिलेटेड टू द मुवमेंट ऑफ टंग. किंवा गिव्ह द नेम ऑफ क्रिनियल नर्व दॅट इज रिलेटेड टू द मुवमेंट ऑफ टंग. या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न होऊ शकतो. 2 मार्क, 1 मार्क, एमसीक्यू या भागामध्ये प्रश्न होऊ शकतात. थोडा पाठ करून याला पाठ करायचा प्रयत्न करा. याला पाठच करावं लागतं. याच्यावर एमसीक्यू 1 सेंटेन्स वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो. ओके, तर या ठिकाणी मी थांबतो. पुढचा भाग पुन्हा कंटिन्यू करू.